नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जीवा शिवाची बैलजोड हे गाणं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं, कारण तो वर्षानुवर्ष शेतीचा अविभाज्य भाग होता. पण काळानुसार बदल होत गेला आणि मागच्या 2 दशकांपासून शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढत गेला आणि सध्या चालू असलेल्या युद्धामुळे डिझेलची कमतरता आपल्याला पडेल अशी टांगती तलवार आपल्या सर्वांवरती आहे. त्यासोबत डिझेलचे वाढणारे दरही परवडणारे नसतात. या सगळ्यांमुळे डिझेल ट्रॅक्टरला दुसरे काय पर्याय आहेत याचाही आपण विचार करायला हवा. कोणकोणते आहेत हे पर्याय पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. सध्या बाजारात डिझेल ट्रॅक्टरला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, सीएनजी ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक पॉवर टिलर आलेले आहेत. त्यासोबतच सौर ट्रॅक्टरचेही प्रयोग सध्या सुरू आहेत. आता आपण एक एक करून हे पर्याय पाहूयात. पहिला आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर. मागच्या काही वर्षात बाजारात भरपूर इलेक्ट्रिक वाहनं आली, त्याच्यात ट्रॅक्टरही मागे राहिला नाही आणि हा ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या फायद्याचाही आहे. पहिलं कारण तर हेच की तो बॅटरीवर चालतो, त्यामुळे डिझेलचा खर्च वाचतो आणि इंधनाचं इंजिन नसल्यामुळे त्याचा मेंटेनन्स तुलनेने कमी असतो. शिवाय याच्यामुळे ध्वनी प्रदूषणही होत नाही. सध्या 15 ते 75 HP म्हणजेच अश्वशक्ती असलेले ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत, जे जवळपास 350 ते 750 किलोपर्यंत वजन उचलू शकतात, तर काही मॉडेल्स हे 60 टनांपर्यंत वजन ओढू शकतात. या ट्रॅक्टरच्या बॅटरीला एकदा चार्ज केल्यावर 4 ते 10 तास टिकते असा दावा उत्पादक कंपन्या करतात. पण गावाकडे वीज पुरवठा सलग नसल्यामुळे बॅटरी चार्जिंगसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वीज असलेल्या भागात ई ट्रॅक्टर फायदेशीर राहू शकतो. तसंच या ट्रॅक्टरसाठी राज्य सरकारकडून ट्रॅक्टरच्या किमतीच्या 10% अनुदान दिलं जातं. यानंतर येतात सीएनजी ट्रॅक्टर. डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्यामुळे सीएनजी गाड्यांना पसंती लोक देतात. त्यामुळे बाजारात सीएनजी ट्रॅक्टरही लॉन्च व्हायला लागलेत. साधारणतः 40 ते 55 अश्वशक्ती त्याच्या क्षमता असतात. सीएनजीसाठी एका ट्रॅक्टरवर 2 ते 3 सिलेंडर बसवलेले असतात. या सिलेंडरची साधारण 14 ते 27 किलो इंधन क्षमता असते आणि तसंही यामध्ये ड्युअल फ्युएल इंजिन वापरलं जातं, म्हणजेच सीएनजी सोबत पेट्रोलचाही वापर करता येतो. हे दोन्ही प्रकार वेगवेगळ्या कंपन्यांकडून लॉन्च झालेले आहेत. याशिवाय आणखी 2 प्रकार असे आहेत ज्याच्यावर वैयक्तिक पातळीवर प्रयोग केलेत. यातल्या सौर ऊर्जेवरच्या ट्रॅक्टरमध्ये सौर ऊर्जेला विजेमध्ये रूपांतरित करून वापरलं जातं, तर बायोगॅस ट्रॅक्टर हे कॉम्प्रेस बायोगॅस किंवा बायोमिथेनवर चालतं. बायोगॅस प्लांट आणि योग्य सुविधा असलेल्या भागात हा ट्रॅक्टर शेतीसाठी उपयोगी ठरतो. या दोन्ही ट्रॅक्टरचे प्रयोग राज्यात काही ठिकाणी केलेले असले तरी व्यावसायिक रूपात अजून ते आलेले नाहीयेत. परंतु हे ट्रॅक्टर कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक असल्याने ते शेतीसाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला तर ट्रॅक्टर नाही घ्यायचा, याला काही सोपा उपाय आहे का? तर हो, इलेक्ट्रिक पॉवर टिलर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला राहू शकतो, कारण तो 7 HP ते 15 HP पर्यंत असतो. कंपन्यांच्या दाव्यानुसार त्याला एकदा चार्जिंग केलं की तो 3 ते 4 तास काम करू शकतो. इलेक्ट्रिक पॉवर टिलर शेतात नांगरणीसाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी, रोटरच्या साहाय्याने ढेकळं फोडण्यासाठी, तण काढण्यासाठी, पेरणी करण्यासाठी तसंच वाहतुकीसाठी सुद्धा वापरता येतो. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक पॉवर टिलर हा चांगला पर्याय ठरू शकतो. अशा प्रकारे सध्या बाजारात डिझेल ट्रॅक्टरला कमी पर्याय उपलब्ध असले तरी भविष्यात वेगवेगळे पर्याय बाजारात येऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि डिझेल ट्रॅक्टरला या व्यतिरिक्त आणखी कोणते पर्याय असू शकतात हेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.